आमदारांची बारामती पोलिसांसोबत शाब्दिक बाचाबाची। डीजीसीए आणि व्हीएसआर कंपनीवरती गुन्हा दाखल करण्यासाठी रोहित पवार आक्रमक। पोलिसांच्या अंगावरती कागदपत्र भिरकवल्याची ही माहिती। अजितदादांच्या विमानातील ब्लॅक बॉक्स सुरक्षित सूत्रांची माहिती। तर ब्लॅक बॉक्स संदर्भात बारामती पोलीस ठाण्यामध्ये ऑनलाईन नोंद। एएआयबीच्या अधिकाऱ्यांच्या पाहणीनंतर ब्लॅक बॉक्स सुरक्षित असल्याची माहिती। आमदार रोहित पवार यांना मुख्यमंत्री कार्यालयाला फोन। अजित पवार यांच्या स्मारकाबाबत चर्चा। रोहित पवार यांच्या मागणीनंतर अर्थसंकल्पात स्मारकाबाबत तरतूद करण्यात आल्याची माहिती। अजितदादांचा अपघात सरकार हलक्यात घेत आहे। कुणालाही पाठीशी घातलं तर महाराष्ट्र माफ करणार नाही। संजय राऊतांचा इशारा। तर व्हीएसआर कंपनी आणि डीजीसीएवरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची ही मागणी। व्हीएसआर कंपनीच्या विमानांवरती शिंदेंच्या शिवसेनेचा बहिष्कार। सर्व नेते मंत्री व्हीएसआरचं विमान वापरणार नाहीत। एकनाथ शिंदेंकडूनही निर्णयाला मान्यता। अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेनंतर सुरक्षेच्या कारणास्तव पवित्रा। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार पक्षाची राष्ट्रीय धुरा सांभाळणार। प्रफुल्ल पटेल आज वरळी डोममध्ये राष्ट्रीय अध्यक्षाच्या निवडीचा प्रस्ताव मांडणार। तर बारामती पोटनिवडणुकीमध्ये सुद्धा सुनेत्रा पवार मैदानात। मविया आमदारांची विधान भवनामध्ये बैठक। मवियातील समन्वय अधिवेशनामध्ये कोणते मुद्दे एकत्र मांडायचे यावर चर्चा। बैठकीत राज्यसभा उमेदवारीवर देखील चर्चेची शक्यता। मेधा सोमय्या मानहानी प्रकरणात संजय राऊतांची निर्दोष मुक्तता। सत्र न्यायालयाचा हा निर्णय। तर सोमय्यांकडून उच्च न्यायालयामध्ये जाण्याचा इशारा। पुणे जिल्हा परिषदेत महायुती नको। राष्ट्रवादीच्या नेत्यांची सुनेत्रा पवारांकडे मागणी। स्पष्ट बहुमत असल्यानं इतर पक्षांना सोबत घेण्याची गरज नसल्याची भूमिका। सूत्रांची माहिती। स्थायी समितीसह सर्व समित्यांवरती वर्चस्व राखण्यासाठी मोर्चे बांधणी। रायगड जिल्हा परिषदेचा तिढा सुटता सुटेना। नंदनवनवरील बैठकीमध्ये सुद्धा कोणताही सकारात्मक तोडगा नाही। राष्ट्रवादी आणि भाजपच्या युतीची शक्यता। आता शिंदेंच्या भूमिकेकडे लक्ष। मालेगावात महापालिका कार्यालयातील नमाज पठण प्रकरणी 7 जणांविरोधात गुन्हा दाखल। कार्यालयातील नमाज पठणाचा व्हिडिओ व्हायरल होताच हिंदुत्ववादी संघटनाही आक्रमक झाल्या होत्या। लवजिहाद विरोधी कायद्यासाठी राज्य सरकारच्या हालचाली। दरम्यान कायद्याचा पहिला मसुदा विधी आणि न्याय विभागाकडे। पोलीस महासंचालकांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या 2 ते 3 बैठका संपन्न। सूत्रांची माहिती। अहिल्यानगरमधील लाँग मार्चचा 3रा दिवस। कालची बैठक निष्फळ ठरल्यानंतर आज सरकार आंदोलक आणि शिष्टमंडळाची पुन्हा चर्चा। तोडगा न निघाल्यास लाँग मार्च लोणी गावाच्या दिशेने कूच करणार। नाशिकमध्ये आजपासून विश्व मराठी साहित्य संमेलनाचं उद्घाटन होणार। साहित्य संमेलनामध्ये अहिराणी भाषेतील गाणी, बहिणाबाईंची गाणी यासह राज्यातील बोलीभाषांचा जागर होणार। कोकणातील मराठी शाळा वाचवण्यासाठी सरकारचा महत्त्वाचा निर्णय। 10 पटसंख्या असलेले वर्ग बंद होणार नाहीत। 1ली ते 8वीच्या शाळांना हक्काचे शिक्षक मिळणार। नागपुरातील पेपरफुटी प्रकरणानंतर आता बोर्डाकडून परीक्षा पद्धतीमध्ये मोठा बदल। 10 मिनिटं आधी प्रश्नपत्रिका मिळणं बंद होणार। उत्तरपत्रिका जमा करण्याची वेळ सुद्धा 2 वाजून 10 मिनिटांपर्यंत असेल। तर भरारी पथकांमध्ये सुद्धा वाढ। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज नागपूरमध्ये ब्रह्मकुमारीच्या राज्यव्यापी मोहिमेचा शुभारंभ करणार। राज्यपाल आचार्य देवव्रत, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित असतील। चंद्रपुरात आंतरजातीय विवाह केल्यामुळे एका दाम्पत्यावर सामाजिक आणि आर्थिक बहिष्कार टाकल्याचा धक्कादायक प्रकार। कुटुंबियांनी भडकवल्यानं गावकऱ्यांनी बहिष्कार टाकल्याचा आरोप। तर आशा वर्करनं चिमुरड्याला लस देण्यास सुद्धा नकार दिल्यानं संताप व्यक्त। शासकीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 3% वाढ। अर्थराज्यमंत्री आशिष जयस्वाल यांची विधान परिषदेत घोषणा। आता महागाई भत्ता 55% वरून 58% होणार। रिलायन्स कम्युनिकेशन्सच्या कथित बँक फसवणूक प्रकरणी अनिल अंबानींची ईडी चौकशी। अंबानींची मुंबईतील 3700 कोटी रुपयांची पाली हिल्स इथली मालमत्ता तात्पुरती जप्त। सोशल मीडियावरती पंतप्रधान नरेंद्र मोदींची जादू। इंस्टाग्रामवरती 10 कोटीहून अधिक फॉलोअर्स। सर्वाधिक फॉलोअर्स असलेले मोदी हे पहिले जगातले जागतिक नेते। तर डोनाल्ड ट्रम्प 2ऱ्या क्रमांकावर।
एप्स्टीन फाईल्स प्रकरणामध्ये बिल गेट्स यांच्याकडून चुकीची कबुली, एप्स्टीन सोबत संबंध ठेवणं ही माझी चूक, मात्र कुठलंही बेकायदेशीर कृत्य केलं नाहीये. बिल गेट्स यांनी मागितली कर्मचाऱ्यांची माफी.